नमस्कार मंडळी. तर आजच्या या मंगलमय ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. कारण आजचा ब्लॉग मंगलमय आहे कारण आम्ही चाललोय महाबळेश्वरला. येस, पावसाचा काय पता नाही पण तिकडे हो भेटलं ना. तर चांगलं. आम्हाला असं वाटलं 2 दिवस पाऊस पडून गेला, म्हटलं पाऊस पडेल पण आता नाहीये. बट तिकडे बघूयात आपण. आणि ॲक्च्युली माझ्या मॉम डॅडची ॲनिव्हर्सरी आहे 1 जुलैला. सो आम्ही थोडंसं फ्री सेलिब्रेशनसाठी चाललेलो आहोत. सो स्टे ट्यून्ड. एक गोष्ट सांगायची राहिली की आता ना मॉम डॅडसाठी पहिलं सरप्राईज असं आहे की पहिलं म्हणजे एकच सरप्राईज आहे की दी आणि अंशू सुद्धा आम्हाला जॉईन होत आहेत. आणि हे तर दोघांना आयडिया नाही आहे. सो कसा बसा प्लॅन केलेला आहे आता आम्ही. आय डोंट नो तो वर्कआउट होईल की नाही, एखाद्या वेळेस आयडिया येईल त्यांना. पण बघूयात आता. आणि माझं न्यू लुक कसा वाटला कमेंट करून सांगा. सो गाईज, प्लॅन असा आहे की आता दीदी आणि अंशू तर सकाळी सकाळी एवढं येऊ नाही शकत. सो आम्ही तिला घ्यायला जाणार आहे. पण तिला घेण्यासाठी मम्मी पप्पांना आम्ही असं सांगितलं की मला हेअर स्ट्रेटनर हवा दीदीकडून आणि तो तिने ठेवलेला आहे. सो मला ते घेण्यासाठी आपण तिथे जायचं आहे. सो आता आम्ही तसं सांगून चाललेलो आहोत. लेट्स सी काय होत आहे. त्यांना डाऊट आला की नाही आय डोंट नो, पण बघूयात. काय हा नाही, मम्मी मज्जा घेत होते. आपलीच मज्जा घेत होते ना. क्या तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तुम्हालाच कळणार मी काय म्हणते. मम्मीने फुल ऍक्टिंग केली आणि मम्मी आम्हाला म्हटलं की मी सांगितलं त्यांना की तुमच्यासाठी धमाक आहे. मम्मींना म्हटलं मम्मी कशाला बोलले, त्या म्हणतात नाही बोलला असं काही. मम्मी बोलली पण असं, ते फक्त आपली रिॲक्शन काय निघते समोरून. जसं का ओरडले तर मग म्हणे जागे नाही सांगितलं. आपण त्या मम्मीला तरी कन्फर्मेशन साठी विचारूया की मम्मी तुला असं तुम्ही सरप्राईज करताना मी ते सरप्राईज हे करणार. आणि हे तुम्हाला समजलं. आणि मम्मी आहे की नाही, मम्मीने आयुष्यात सरप्राईज कधी ठेवलेलं नाही. कारण की मला आठवतं माझे स्कूलचे फ्रेंड्स किंवा कॉलेजचे फ्रेंड्स पण माझ्यासाठी काहीतरी बर्थडे सरप्राईज वगैरे ठेवायचे. तर मम्मी मला आधीच येऊन सांगायची, शिवानी तुला ना ते भेटायला येणार आहे पण तू ऍक्टिंग कर. अशी करायची माहिती का. आणि इतके वर्ष मी खरंच ऍक्टिंग करायला आली. माझ्या सगळ्या फ्रेंड्सला आता कळलेलं आहे. फक्त ब्राईड्समेडची जी पार्टी होती ना बॅचलरेटवाली, तर तेव्हा मला माहिती नव्हतं. तर त्याच्या आधीपर्यंत जेवढे पण सरप्राईजेस तुम्ही प्लॅन केले ते मला ऑलरेडी माहिती होते. मी तुमच्यासाठी ऍक्ट केलं होतं. ओके गाईज, मॉर्निंग. हाय, वेलकम. हाय चला हा ते भरतात तोपर्यंत चला बसा. बघा यांच्या बघा. अगं बाय देखो तो. चला विक्रमचा आउटफिट तो दाखव. पप्पा तुमचं. अगं मला हे घ्यायचंय, ते सीएनजी भरतोय आपण तोपर्यंत भरू ना. पप्पा हाऊ आर यू. किती लेट करता हो तुम्ही. तुम्ही लेट झालाय. शिरोळ्या लेट झालेल्या आहेत. वाघमारे टाइम वर. तुमचं किती वाजता रेडी झालं खरं सांगा. गाडीत येऊन किती वाजता बसले. 7:30ला करेक्ट गाडीत येऊन बसले. आणि मी 7:30ला खाली उतरले. त्याच्यानंतर थोडासा उशीर झाला गाडी काढता करता वगैरे. पण आपण 7:30च ठरवलेलं ना निघायचं. निघालो म्हणजे आपण टाइम 7 मुद्दाम सांगितलं होतं. लवकर पाहिजे होतं. 7लाच निघायला पाहिजे. ठीक आहे रे, चालतंय. आता काय थोडंफार इकडे तिकडे होणार. तसं ते मंदिर पुढे चावी ठेवली आहे का? हा का. नाही, तिने स्ट्रेटनर ह्याच्यावरती ठेवलाय. अचानक पण ट्रेकिंगला फक्त मित्र जाणार होते. हिचं कसं काय ठरलं. पण ती हसत होती. असं का वाटत होतं की ती आपल्या बरोबर येईल असं का वाटत होतं मला माहित नाही. बापरे, मम्मीचे एक्सपेक्टेशन्स तर भारी दिदी. हा ना, म्हणजे असं मला आतून वाटतंय की नाही का. आतून वाटत होतं काल ते आपल्याला येणार, आपल्या बरोबर येणार. तिला ती सकाळी व्हिडिओ कॉल करायला पाहिजे होतं. तिथेच गावली असते. हा खरं ते करायला पाहिजे होतं. एवढं लक्षात मला नाही. सांगितलं असतं नाही तर. मी जिजूंच्या खूप मागे लागले की जिजू तुम्ही ते कॅन्सल करा आणि हे करा म्हणून. पण जिजूंचं लाईक ऑलरेडी बुकिंग झालेलं आहे. मागच्या आठवड्यातच झालेलं. अरे पण फॅमिलीचं ठरलं नव्हतं शिवानी. नंतर मग झाली असेल ऍड. मला नाही माहिती. माझं तिच्यासोबत काल नंतर बोलणंच झालेलं नाही कालपासून. मी काल इतकी जास्त बिझी होते अख्खा दिवस की असत. कुठे ग. हो का. अच्छा लोहगड बघायलाच गेलोय. तिकडे गेलोय.
बर बर बर. किती जणांचा ग्रुप आहे? अरे बाप. 35 आणि हा मोठी सगळी. म्हणजे चालते का? अंशू चालते का? त्यांनी तुला त्याच्यामुळे फोन पण केला तर मला कळत नाहीये कसं काय करायचं. हा तरी पण काय करायचं आता भागो. हा नाही ना विकीने चालू केला की नाही माहिती नाही व्हिडिओ. थांब जरा 1 मिनिट थांब. मला आज स्पाय म्हणून ठेवलं इथं सोमडीचा व्हिडिओ काढायला. अरे कुठे गेली मम्मी? अरे मम्मी काय झाली? हा आली. मम्मी मला नको परत. ती म्हणते आज मला मनापासून वाटतं की येणार आहे म्हणून. आम्ही सकाळी सुटून घेतलं विक्रमला विचारले की मला म्हटलं दीदी आपल्या सोबत येणार असं. उल्लू बनाया बड़ा मजा आया. उल्लू बनाया. गुड मॉर्निंग. अरे ओ माय गॉड. ओ माय गॉड. आता मुलगा एवढी शांतता ट्रेकिंग मध्ये असं होऊ शकत इट्स ओके बट ठीक आहे. थोडंसं केलं की नाही नव्हतं माहिती ना पण. पप्पा तुम्हाला मला नाही अजिबात माहित नव्हतं. म्हणून तर मी फोन केला. मुद्दाम व्हिडिओ कॉल केला तुला आता. अरे उचलायचा नसतो कॉल. हा उचल. ट्रेकिंगला गेल्यानं समजलं असेल नसेल पण उचलायचंच नव्हता. जाऊ दे रे एवढे प्रो पर्सन नाही येते. ए आणि माझे प्लॅन होतं सक्सेसफुल. पहिला असेल जो प्रँक हे झालेला नाही काय. हा 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 हा. तिला कन्फर्म काय झालं माहिती का? दीदी कुठे स्टेशनिंगला जायचंय आणि हे पण 2-2 गाड्या आहे. नाही तरी मी लपून बसलो तिथेच गाडी लावली. आमच्या पुढे कसं काय आलं तुम्ही? नाही मागेच होतं. ते नव्हते भरणार सीएनजी वगैरे नव्हते भरणार. असं मी आता तुमच्या गाडीत बसणार. सीएनजी पेट्रोल सगळं भरून होय. आता एक काम करायचं. सगळे मोठे लोक एका गाडीत सगळे बारके लोक एका गाडीत. मग तुम्ही बारके लोक जा तिकडे मोठे आम्ही इकडे जातो. हाय अंशू. शूटिंग घेतलेलं आहे मी सकाळी गाडीत नव्हतं. हा ठीक आहे. तू आमची सगळ्यांची मम्मा आहे. बरं असं समजा की सरप्राईज आहे. हा सरप्राईज आहे. ओ माय गॉड. रव्याचे लाडू सकाळ सकाळ. मम्मी जिथे जाईल तिथे तिचा डबा घेऊनच फिरत असते का? आपण गोड आमच्या रुचिताई आल्या सॉरी लागलं का तुला रुचिताई? आमच्याकडे ठेवायचे का? अभि आमच्याकडे ठेवायचे. मी छोटे लोक पुढच्या गाडीत बसतो. आम्ही मोठे लोक मागच्या गाडीत बसतो. चालेल. आम्ही कुठल्या गाडीत बस. पप्पा अहो, तुमची मुलगी तुमच्या समोर उभी आहे. तिला द्यावं. खाऊ दे ना. लय गोड आहे. मला गोड नाही आवडत यार. आणि काय झालं माहितीये काल रात्री अचानक ह्यांना हा ना ह्यांना ताप आला होता. ह्यांना म्हणजे यांना आमच्या आहोंना. आता सकाळी टकाटक. ते काय ना आमच्या बायकोचं आमच्याकडे लक्ष नाही. नवरा ऑफिसला चाललाय. रेनकोट बिनकोट द्यावा पण नाही. भिजला नवरा. आला नवरा ताप. पूर्ण भिजला होता परवा. आधी डोक्याला ताप कमी गाडी. काय बोलले? म्हणलं डोक्यात ताप येईल तर नाश्ता करू गोळ्या घेऊ आणि जाऊ. तूने आमचा न्यू हेअर कट केलेला आहे है ना? पप्पांनी करून दिला. ओ बाई जिजू जिजू आमचे लॉकडाऊन पासून घरीच हेअर कट करायला शिकलेत. कसला भारी केलं एकदम मस्त. मग आर यू एक्सायटेड?
व्हेरी एक्साइटेड लेट्स गो. हा आणि आम्ही जिजूंबद्दल सांगायचंच राहिलो की जिजू ट्रेकिंगला त्यांचं ऑलरेडी जिमच्या लोकांचं हा तुम्ही ते मगाचं कॉन्व्हर्सेशन ऐकलंच असेल. सो त्यांचं जिमच्या लोकांसोबत ऑलरेडी प्लॅन झाला होता. सो ही सेड तुम्ही जाऊन या पण वी विल मिस यू जिजू. तुमचे नख बघू बघू ना थांबा ना. हा माझे बघू मम्मा तुझे नख बघू. बघूच नको तुझे बघ. हे बघ पण आमच्या अंशूंची नका बघा. ओ माय गॉड. हबी काका ते DIY तिने घरी केले. घरी बनवलेले नाहीये ते पण तिने घरी लावलेत तिचे है ना. पण ती घरी पण बनवते. हा. हा ती काकाची हा शिका काहीतरी शिका. काकाची आपल्याला 7ला निघायचं होतं. आम्ही 6:45 उठून खाली आलोय. अजून का उशीर झाला? हा हा बोलायला सांग. नको मला. हा का उशीर झाला का उशीर झाला सांगा. मला झोप ताप आलता मग मी झोपलो होतो. सकाळी तर नव्हतं ताप. गेला ना आता मी फ्रेश झालोय बघ. बर ठीक आहे. आणि मग अशी काय म्हटला काय काय ताप माझ्यामुळे आला. नाही असं कुठं म्हटलं. हा तेच म्हटलं कोणीतरी नाही, कोणीतरी नाही. म्हटलं चुकीचं तसं. ऐकलं असेल. कोणीतरी म्हटलं तो ताप वेगळा होता. तापचं मिनिंग वेगळे. उरलेलं अंग. किती वेळ काय आलते? अंग सोडून ताप आला. अंग सोडून ताप एखादं उठतं सकाळी लवकर म्हणता हो देऊ का तुम्हाला नाश्ता ताप आलाय गोळ्या घ्यायच्या तुझं सांगत नाही. होती का? आले ए उठत का बरं झोपा काढते. माझी आंघोळ झाली तरी अजून झोपच चालू यायची. ह्या माणसाला ना दीदीने त्याच्यात काय ऍड केलं. आणि मला पण करून दे. मला वाटतं दीदी असं बोलते जिजू ना दीदी. मला उलट असं बोलायला नाही मिळत म्हणून आता चान्स भर. बायकोचा आउटफिट बघा गाईज सकाळी बघितला नव्हता. आउटफिट इज आउटफिटिंग. ऑनलाईन मिळाली तर देऊन खाऊ. आम्ही आलोय तावजीजला वाघमळ्यांचं ठरलेलं ठिकाण नाश्त्याचं साताराला जाताना. साताराला जाताना तावजी बेस्ट मला आवडतं. बायको ज्याला बेस्ट म्हणणं नवरा त्याला बेस्ट म्हणणं गरजेचंच आहे. ही पोरगी बघ शूज ड्राय क्लीन करून आणले तिचे शूज ड्राय क्लीन करून आणले. तिने साधा टॅग पण नाही काढलाय बघ. तिकडं पण टॅग आहे हे बघ. शूज ड्राय क्लीन करून आणले तिने टॅग पण नाही काढला. तसंच ठेवून आली. व्हॉट इज दिस रुचिताई काय हे माणूस आहे. माणूस आहे तू माणूस. सँडविच फस्त केलेलं आहे. इथे आहे चीज टोमॅटो ऑनियन उत्तप्पा. इकडे आहे पुरी भाजी आणि इकडे आहे मैसूर डोसा आणि इकडे आहे उत्तप्पा. हे चीज गार्लिक टोस्ट मिसळ आणि अजून काय नवीन आहे. आणि अंशू खाते चीज गार्लिक टोस्ट. सगळ्यांचं सगळं आलं पण आमच्या रुचिताई काहीच नाही खाते. काय झालं आणि बरोबर रुचिताई? स्लो माणसाला सगळं शेवट आलं म्हणजे अजून स्लो. बिचाऱ्या रुचिताई. का असं होतं रुचिताई तुमच्या सोबत. आता मी जादू करतो. बघितलं असं तिकडून येताना. आणि ॲज युजल आमचं रुचिताईंचं ठरलेलं कोल्ड कॉफी. जसं की मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगतो रुचिताई कुठेही जाऊ द्या त्यांना कोल्ड कॉफी पहिला आवडते. आणि आता तर ती मी पिणार आहे. रुचीचं नाव आणि सगळे पितात. रुचीचं फक्त नाव आणि सगळे पितात. हा रुचीच्या नावाखाली सगळे पितात. मम्मीला लय पुळका. हो चहा प्यायचा तुम्हाला. बट गाईज इथली कोल्ड कॉफी खरंच खूप छान आहे. मी तुम्हाला पिऊन दाखवतो. दोन आगाऊ पोरींनी ह्या आगाऊ पोरीने मम्मींचा फोन जो आहे तो
लपवलेला आहे आणि आता तो रुचिताईंकडे आहे आणि मम्मीना माहिती नाही. लेट्स सी आता काय करतंय बघूया. बोलू नका बरं का. हा हा डोक्यात पण नाही. सायलेंट पे रखो, सायलेंट पे. हा सायलेंट पे रखो उसको. तर फायनली रुचिताईंच्या बुटाचा टॅग आत्ताशी काढलेला आहे आणि आम्ही आलेलो आहे वाईच्या गणपती मंदिरात, महागणपती मंदिरात. चला, मोबाईल विसरून येते हॉटेलमध्ये आणि नंतर फोन करते. मला हे चांगलं आठवत होतं. मी घेतलाच नव्हता मोबाईल. गायब केला नंतर. अंशूने टेबलवरून गायब केला. मोबाईल हरवला, पहिला अंशू. अंशूला धरायचा, आता अंशूला धरायचा डायरेक्ट. हे पण हे मम्मी याचा कळश बघ ना, म्हणजे असे किती मोठं आहे. अगदी टायमिंग मध्ये आला मॅडम. अरे फ्रेंड्स, तर हे आहे ते मंदिर, छान गणपती मंदिर. इथं काय झालंय का वय? इथं कुठल्या मूवीची शूटिंग झाली आहे का? हे नाही आहे ते जागा, नाही ना, बट छान आहे. कसलं भारी दिसतंय बघ. चला हा का? हे बघ ही बारकी, या बारकीने मोबाईल गायब केला. द मिस्टेक गाईज, हे महादेवाचं मंदिर आहे आणि हे मेन गणपती मंदिर आहे. तर जाऊ आपण मंदिरात. त्यातली गणपतीची मूर्ती असली क्यूट आहे. गणपतीची मूर्ती कशी म्हणजे ती पूर्ण मूर्ती, खूप मोठा दगड आहे, त्या दगडात अख्खी मूर्ती कोरलेली. म्हणजे मागचं कधी आले महाबळेश्वरला तर वाई मधल्या गणपती मंदिरला नक्की एकदम खाऊन पिऊन. आणि भाई हे बघा ना, हे म्हणजे दगडाचा स्लॅब आहे, दगडाचा. कसं बनवलंय ना. आणि मेन म्हणजे इथे सगळीकडे कॅमेरा अलाउड नाही, फक्त इथे अलाउड. ते बेस्ट काम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे येऊनच बघायला लागेल. हे मगाशी ध्यान करत होते. हसू नका, हसू नका, हसू नका. ए फुटाणे कसे आहेत? फुटाणे सगळे फ्लेवर घेतले, भाजलेले आहेत का? वेगवेगळे फ्लेवर आहेत. द्या बरं एखादं थोडं काहीतरी. हाय तिकडं सगळ्या प्रकारचे टेस्टिंगला नाही का? चिप्स वगैरे पण आहेत. लेमन घेतलेत ना सगळे? लेमन आहे, चाट आहे. जाऊ मॅडम. हे काय टेस्ट चांगला कुठला आहे? टेस्टी कुठला आहे सगळ्यात? चीज आहे. चीजवाला कुठे मग? चीजवाला दाखव. कुठे चीजवाला घेतलंय का तुम्ही? घेतलं सगळं. घेतलंय ना? टेस्ट टेस्ट. खूप टेस्ट छान आहे. अरे कसं दिसतंय ते भारी. जरा खाल्लं का? का भारी लागतंय? सगळे वेगळे वेगळे फ्लेवर आहेत. एवढं घेतलंय. इसको बोलते टायमिंग. एकचं चेक इन आणि आम्ही पोहोचले आमच्या रेसॉर्टवर, विलावरती. आणि इथून पप्पा पण आलेले आहेत. छान आहे प्रॉपर्टी आणि क्लायमेट पण ओके ओके. थोडासा पाऊस पण पडू शकतो, थोडासा ऊन पण पडू शकतं. अंशू तुझ्यासाठी आणलेली ट्यूब अभिकाका काय घेतोय? ओ हा, अभिकाकाला तर पोहायलाच येत नाही. आहे आमचा स्टार्टर आणि स्टार्टरमध्ये आहे आम्हाला चिकन तंदूर, पनीर चिली. कशी आहे टेस्ट? कसे सगळे तुटून तुटून पडलेत खायला, तुटून. मेन कोर्स आला, आम्ही मेन कोर्स दाखवायचंच राहून गेलं कारण एवढं यम्मी आहे. एक चिकन हंडी, पनीर आणि ग्रीन पीसचं सब्जी होती, म्हणजे व्हेज मिक्स आहे. व्हेज. आणि पाऊस पण आलेला आहे बघा, इथं दिसतंय. दोन्ही पप्पा बघा ना एकदम शांत. ते जास्त कारवलेले लोक आहेत, एकदम भूक लागली. काय चाललंय रे? पडली पडली मम्मी. पप्पा पाडू नका माझ्या आईला. बाबा हे दुसरं कपल सेम पोज कॉपी करतात. पाडणार आहे हे. आज यांनी ठरवलंय काहीतरी, आज मम्मी लोकांना पाडायचं. काय दाखवते? अरे थांबा, विला टूर थोडं अजून थोडंसं थांबा. इथं मी एकट्याने सगळं सामान वरती नेलं आणि तुम्ही लोक
फोटो सेशन चालू आहे तुमचं, फोटो सेशन. दमलं मी, घाम आला मला, बघू एक पण दिसत नाही. वाळला होता तो वाऱ्यानी. एवढ्या 10 लोकांच्या बॅगा मी एकटा घेऊन गेलोय वरती. जाऊ बापू, मला तर ते लोक दिसली बॅगा नेताना. हा म्हणजे मी सांगितलेलं त्यांना, मग तुम्ही हिरणावर का बसलेत? पार्ट टाइम काम करायला लागले. करणं पडताय. तुम्ही हिरणार का? हिरण रे तुझा आधीच पाय तुटला, दुसरं पण पाय तोडशील रे 2. हे बघ, हिरण हरिण हिरण. ए हिरण असतं का हरिण असतं तुम्ही सांगा. अरे हिरण हिंदी असतं, हरिण मराठी. बरं ठीक आहे, हरिण, सॉरी माय बॅड. पाऊस नाही तरी छत्री घेऊन फिरायचं. फोटो काढला चित्री. हो पप्पा बघ, टी शर्ट चेंज करून येऊ ग फोटो काढायला. काल नवीन टी शर्ट आणला या माणसानी. रेड घालतो ना रेड. हा मॅचिंग करायचं का? नाही राहू द्या. बट दिस इज आवर प्रॉपर्टी, द आर्क विला. हा आता तू माझी चप्पल घालून गेला, मी तिथं जी अवेलेबल होती ती घालून आलो. तर इथं आपला फर्स्ट फ्लोअरला विला आहे त्या साईडला, आणि ही आपली बाल्कनी इथून. आणि मस्त क्लायमेट आहे, छान आहे. अँड रूम टूर मी दाखवतो तुम्हाला. मळे साहेबांनी घेतलेला आहे हरिण चालवायला. पप्पा हरिणावर बसून टिकडक 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 अपंगच राहिलाय तो. बाबो. अंशू तू बस, तुझ्या वजनासाठी येतो. अगं पळून जाय ना हरिण, धरून ठेव. हा काय पप्पा, तुमची एवढी फुलासारखी बायको येते तर तुम्ही त्या फुलाचा फोटो का काढताय? बायकोचा फोटो काढायचा नाही. बघ हे फुल किती छान आहे. वाव, हे बघ बाय 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 बाय, किती मस्त आहे. तोडू पण वाटत नाही मला. हा टोचला ना, काटेत त्याला. इथं पिंक रोज आहे. बाई किती सुंदर आहे. आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला कॅमेरामध्ये तोच कलर येतो फ्लावरचा. ए बायको, फुल फॉर माय ब्युटिफुल. बट ते तोडू नाही शकत, ते खूप छान आहे है ना. नको तोडू लय प्रिटी. काय शिये हारणाने केली वाटतं. आणि हे बघ आई शपथ, बाय 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 बाय, किती भारी आहे. हे ते तो ठीक आहे, बट हे बघ, ओ माय गॉड. अरे मी पप्पांना म्हणलं एवढी फुलासारखी बायको आहे, त्या फुलाचा काय फोटो काढता? ते फुलाचं हे झालं डायरेक्ट. अरे हा गुच्छा बघ भाई. म्हणजे अरे भाई काय आहे बघ, एकाच याला किती फुलं आलेत. हा आणि एकाच फांदीला बघ, एकाच फांदीला एवढी फुलं आली. रेड पण आहे त्यात. रेड पण आहे. बाय 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 बाय, मस्त आहे यार, कसलं प्रिटी. ये सगळे भिजायला लागले. पळू नको म्हणते, नीच पळतीये. ओ बाय 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 बाय, ओ बाय बाय बाय. चल वरतीच. सो आय विल गिव्ह यू द विला टूर. ओके, सो इथे असं मस्तपैकी हे स्विमिंग पूल आहे कॉमन, आणि दिस इज द एंट्रन्स. खुश यावे यावे यावे, टिंग टिडिंग टिंग. अरे बघायचंच आधी. अरे 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 अरे, हो ना. टंग टडंग टंग टडंग टंग. हा टाका. यावे यावे, माझा आहे माझा. कुठली? नाही नाही, सोफा आहे. तुम्हाला तसंही तुम्हाला सोफ्यावरती झोपायचं.
झाली एक रूम, त्याच्यानंतर ही झाली दुसरी रूम, सेकंड रूम, आणि त्याचे वॉशरूम पण खूप चांगले आणि खूप क्लीन आहेत. आणि आमच्या मॅडमला आवडणारी मिल्क पावडर पण आहे. स्टार्टर पण ठेवलेले आहेत. बरोबर. पप्पा तुमची कुठली रूम? कुठे? तुमची ती का? इकडे बेड सगळ्यात मोठा आहे मला असं वाटतं. आणि ही आहे थर्ड रूम आणि याचं वॉशरूम. बाय बाय, मला खूप आवडलं. मस्त एकदम. येस, इकडून पण थोडासा व्ह्यू आहे मस्त. ही आमची, अरे 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 की काढली. आणि दिस इज द व्ह्यू गाईज, व्ह्यू. इथे तुम्ही अजून एक तिथे टेबल ठेवून ते आपल्याला मस्त जेवायला देणार. आणि हा आहे सुंदर असा महाबळेश्वरचा व्ह्यू. मॅप्रो गार्डन पासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती. सगळ्यांची रूम्स एकदम छोटे. विकीची आणि माझी रूम बघा. हा हा बेड विक्रांचा. शपथ आहे. हाऊ इज द सरप्राईज? चॉईस एक नंबर विला, एक नंबर ना. चॉईस सुंदर. येस, धन्यवाद. आमच्या बायकोने शोधलाय. ओ हो हो. तर आम्ही आहोत ARC व्हॅली रेस्टॉरंट वरती, ज्यांचा हा एक रेस्टॉरंट. हो रेस्टॉरंटच आहे. रेसॉर्ट. ओके, माय बॅड. रेस्टॉरंटला नाही आम्ही, रेसॉर्टला आहे. तर आम्ही आहोत रिसॉर्ट मध्ये, ज्या रिसॉर्ट मध्ये त्यांचे रूम्स पण आहेत जे अवेलेबल वेगवेगळे. आणि हा एक फॅमिली विला आहे 3 BHK, जो की तुम्ही आता बघितलाच आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की विजिट करू शकता आणि आम्ही तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट देऊच त्यांचा. पप्पा तुम्हाला आवडला विला? एकदम भारी. आवडला मम्मी? रुचिताई आवडला का मम्मी? दीदी, अंशू? हो ना, फॅमिलीसाठी बेस्ट आहे ना विकी? बघून असं वाटत असं की हो ना, केवढं लगेज आहे. फक्त 1 नाईट स्टे साठी आम्ही एवढं घेऊन आलो. विचार करा. मंगलमय काय अंशू? एकदम मंगलमय. अरे पप्पा, आ गए. पुलिस की लड़की तुम. खांद्याला असं झालंय.